मनसे अध्यक्ष राज ठाकरे फडणवीसांच्या भेटीला गेलेले आहेत। अचानक मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा निवासस्थानी पोहोचलेत। या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा होते, या भेटीचं कारण काय हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। आपण पाहतोय सकाळी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। या दोघांमध्ये ही भेट नेमकी कोणत्या अनुषंगाने होते हे अजून समजलेलं नाहीये। मात्र सध्या राजकीय वर्तुळातली ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। काही दिवसांपूर्वीच आपण पाहतोय राज ठाकरे यांचा नाशिक दौरा झाला, त्यामध्ये त्यांनी सरकारवरच टीका केली आणि आता ते मुख्यमंत्र्यांच्या घरी पोहोचलेले आहेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे थेट जोडले गेलेले आहेत। गणेश, सकाळी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्याचं कारण काय? नक्कीच थोड्या वेळापूर्वीच खरं तर राज ठाकरे आहेत ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत चर्चा झालेल्या आहेत। मात्र भेटीचं कारण आहे अद्यापही स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे यांनी नाशिक असेल, मुंबई पुणे गोवा महामार्ग असेल याची पाहणी देखील आहे ती केली होती आणि यानंतर सरकारवर टीका करण्यात आली होती। त्याचबरोबर नाशिकमध्ये ज्यावेळेस खरं तर दौऱ्यावर होते त्यावेळेस कुंभमेळ्याविषयी बरेचसे प्रश्न आहेत ते राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते। नाशिकमधील खड्ड्यांच्या प्रश्नावर देखील आहे ते राज ठाकरे यांनी हात ठेवलेला पाहायला मिळतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवर यामध्ये काही चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर काही राजकीय चर्चा होते का हे देखील बघणं गरजेचं आहे। नक्कीच गणेश, आपण जर पाहिलं तर नाशिकमध्ये जी पत्रकार परिषद झाली त्यानंतर त्यांचा जो कोकणाचा दौरा झाला, या दोन्ही ठिकाणी त्यांनी भाजपावर आरोप केलेले आहेत, भाजपाच्या एकूणच नीतीवर त्यांनी आरोप केलेले आहेत। त्यानंतर आज राज ठाकरे अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाण्यामागचं कारण नेमकं काय ते स्पष्ट नाहीये। काही तांत्रिक कारणामुळे गणेश सोबत आपला संपर्क तुटलेला आहे। मात्र आपण पाहतोय अत्यंत महत्त्वाची दृश्य आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये राज ठाकरे राजकीयदृष्ट्या अत्यंत आक्रमक झाल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्यातही त्यांनी सरकारवर निशाणा साधलेला आहे। सरकारने नाशिकमध्ये केलेल्या कुंभमेळ्याच्या कामावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे। तुमच्या कुंभमेळ्याच्या या संपूर्ण कामामुळे अनेकांचा जीव जातोय, त्यामुळे तुम्ही कशा पद्धतीने काम करताय असा मोठा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। यासह त्यांनी जेव्हा मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली त्या पाहणी दरम्यान सुद्धा त्यांनी सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत। अनेकदा कंत्राटदार पळून जातात, मात्र कंत्राटदार नेमकी कुणाला कंटाळतायत, यामागे नेमकी कोणता राजकीय वरदहस्त आहे, कोणते राजकीय धागेदोरे आहेत, त्यामुळे कंत्राटदार वारंवार पळून जात आहेत असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या सरकारवर आरोप केलेले होते। आणि या थेट आरोपांनंतर सुद्धा आज अगदी सकाळी सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला का बरं पोहोचले यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। राज ठाकरे यांनी फुलांचा गुलदस्ता देत मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट तर घेतलेली आहे, मात्र या भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। राज ठाकरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला वर्षा निवासस्थानी पोहोचले आणि या दोघांमध्ये नेमकी काय राजकीय चर्चा झाली हे अजून समजलेलं नाहीये। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। मात्र गेल्या काही दिवसात राज ठाकरे यांनी वारंवार सरकारवर ताशेरे ओढलेले होते। आपल्यासोबत पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, ज्यावेळेस नाशिकचा राज ठाकरेंचा दौरा झाला त्यावेळेस कुंभमेळ्याच्या कामांवर आणि तिथे जे ऍक्सिडेंट झाले त्यामध्ये मृत्युमुखी पडले त्या सर्व घटनांवरून त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले होते आणि मुंबई गोवा हायवेवर सुद्धा आपण पाहिलं तर वारंवार कंत्राटदार पळून जातात, यामागे नेमकी राजकीय कारणं काय आहेत असं म्हणत त्यांनी सरकारवर थेट आरोप केले होते। आणि हे सगळे आरोप झाल्यानंतर आज अचानक सकाळी राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जात आहे। हा पॉलिटिकल टायमिंग सध्या महत्त्वाचा मानला जातोय। अधिकची माहिती नक्कीच खरं तर गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आहे ते सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये टीका करताना पाहायला मिळत आहे। झेंझींचं जेव्हा आंदोलन झालं त्यावेळेस देखील राज ठाकरेंनी सरकारवर आहे ती टीका केलेली पाहायला मिळत होते। त्यावेळेस सगळं ठाकरे कुटुंबच आहे ते खरं तर मैदानात उतरलेलं पाहायला मिळत होतं। त्यानंतर राज ठाकरे यांनी हा नाशिकचा दौरा करण्यात आलेला होता आणि या नाशिकच्या दौऱ्यामध्ये देखील सरकारवर टीका केली होती। ज्या पद्धतीने नाशिकमध्ये खड्डे पडले आणि लोकांचे मृत्यू झाले यावर देखील आहे ते टीका होताना पाहायला मिळाली होती। आणि जो कुंभमेळा होणार आहे या कुंभमेळ्यातील कंत्राट आहे ते खरं तर गुजराती माणसांना देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीचे थेट आरोप देखील आहे ते केले होते। त्याच नंतरून खरं तर मुंबई गोवाची पाहणी राज ठाकरेंनी केली। मात्र आता ज्यावेळेस राज ठाकरे गेले आहे त्यामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा होते की आणखी काही राजकीय गोष्टीवर चर्चा होते, हे देखील महत्वाचं आहे। मात्र आता राज ठाकरे यांच्या बरोबर आहे
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक देखील सोबत गेल्याची माहिती आहे ती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे शिवाजी पार्कचं जे मैदान आहे या सगळ्या संदर्भामध्ये देखील राज ठाकरे यांनी वारंवार प्रश्न देखील उपस्थित केलेले आहेत. त्यावर काही राज ठाकरे यांचा नवीन काही प्लान आहे का या सगळ्या संदर्भामध्ये देखील मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की अजिंक्य नाईक यांनी देखील मागे स्पष्ट करण्यात आलं होतं की एक उत्कृष्ट असं स्टेडियम आहे ते महाराष्ट्रामध्ये तयार करायचं आहे. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये काही चर्चा होते का हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच गणेश, आपण पाहतोय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय यावेळेस मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेले आहेत. अनेक प्रश्न कदाचित ते उपस्थित करू शकतात. नुकतंच त्यांनी मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केलेली आहे आणि त्या संदर्भात कदाचित त्यांनी जी पाहणी केली आणि त्यातनं जो निष्कर्ष निघालेला आहे त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करू शकतात आणि यावर लवकरात लवकर तोडगा काढावा असंही ते सांगू शकतात. दुसऱ्या बाजूला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक सुद्धा त्यांच्यासोबत आहे. त्यामुळे त्या संदर्भात क्रीडा अनुषंगाने नेमकी काही चर्चा झाली का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकी भेट कशासाठी झालेली आहे हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्यासोबत अजिंक्य नाईक जे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष ते सुद्धा सोबत आहेत. त्यामुळे नेमकं कारण काय या दोघांच्या भेटीचं आणि अजिंक्य नाईक त्यांच्यासोबत का होतं हे अजून कळू शकलेलं नाही. राज ठाकरे आज सकाळी सकाळी मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला पोहोचलेले आहेत आणि त्यांच्यासोबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अजिंक्य नाईक सुद्धा होते. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानासंदर्भात किंवा त्या अनुषंगाने या दोघांमध्ये काही चर्चा झाली का हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. यासह आपण गेल्या काही दिवसातला एकूणच ग्राफ बघितला तर वारंवार राज ठाकरे यांनी सरकारवर घणाघाती टीका केलेली होती. महापालिका निवडणुकांपासून आपण पाहिलं ठाकरे बंधू एकत्र आले, त्यानंतर CJP आंदोलनामध्ये सुद्धा या दोघांनी एकत्र सहभाग घेतला. त्यामुळे आता नेमकी या संदर्भात काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांसोबत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.